हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन या टॉपिकमधला टी वाय बी कॉमला मुंबई युनिव्हर्सिटीला मार्च 2003ला पडलेला प्रॉब्लेम बघतो बघा. बघा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे बघा, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. मग तुम्ही डिस्प्लेवरती प्रॉब्लेम बघू शकता बघा. तुम्हाला त्यांनी दिले पास नेसेसरी जनरेटरीज, बरोबर ना. जनरेटरीज विचारल्या आहेत इन द बुक्स ऑफ नाशिक, एन ऑफ नाशिक बेस ऑन अकाउंटिंग स्टँडर्ड 11 नुसार. ठीक आहे, इंडियन कंपनी आहे बघा, एन ऑफ नाशिक. त्यानंतर तुम्हाला खाली त्यांनी म्हटलं आहे मशीन वॉज इम्पोर्टेड. म्हणजे इम्पोर्ट केली आहे बघा मशीन. कधी इम्पोर्ट केली आहे तुम्ही बघू शकता बघा, 20 जानेवारीला इम्पोर्ट केली आहे फ्रॉम जॅकी चेन. म्हणजे फॉरेन कंपनीचं नाव काय आहे, जॅकी चेन ऑफ चायना. ठीक आहे, चायनामधून तुम्ही इम्पोर्ट केले. किती US डॉलरला, तर 2 लाख US डॉलरला इम्पोर्ट केले. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्या ना. पुढे त्यांनी बघा पेमेंट फॉर द सेम वॉज मेड ॲज फॉलोज. आता तुम्ही इम्पोर्ट केलेत म्हणजे परचेस केलेत की ना 2 लाखाची मशिनरी, मग त्याचे तुम्हाला पैसे पेड करावे लागणार, पेमेंट द्यावं लागणार. मग ते पेमेंट तुम्ही केव्हा केव्हा दिलेत बघा, 20 तारखेला परचेस केला आहात आणि तुम्ही फर्स्ट पेमेंट 27 फेब्रुवारीला केला 2013ला, $1,50,000. जे दुसरं पेमेंट आहे, दुसरा इन्स्टॉलमेंट आहे, तुम्ही तो 15 मार्चला दिलात $50,000. ठीक आहे, असे टोटल $2 लाख तुम्ही दिलात. समजलं. आता इथे महत्त्वाचं बघण्याचं काय आहे की रेट बघायचं, एक्सचेंज रेट, बरोबर ना. एका डॉलरसाठी रेट किती होता 20 तारखेला बघा, एका डॉलरचा रेट होता 47.47 होता, बरोबर. म्हणजे ज्या दिवशी आपण परचेस केलं तेव्हा 47चा रेट होता. आता तुम्हाला माहिती आहे इम्पोर्ट केलं, परचेस केलं आहे, जर पुढे आपल्याला पैसे पेड करायचे आहेत, बरोबर, जॅकी चेनला आपल्याला पैसे द्यायचे आहेत, जर रेट वाढला तर आपला लॉस आहे, कारण जास्त पैसे द्यावे लागणार. रेट कमी झाला तर आपला प्रॉफिट आहे, कारण आपल्याला पैसे कमी द्यावे लागणार. ठीक आहे, बघूया आपण. मग 47 रेट होता. 27 तारखेला आपण जेव्हा $1,50,000 दिले तेव्हा 46.50 रेट झाला. म्हणजे काय झाला, रेट कमी झाला, रेट बरोबर ना. कमी झाला की नाही रेट, 47 आणि 46.50 कमी आहे, 50 पैशांनी कमी झाला आहे, म्हणजे आपला इथे प्रॉफिट आहे. ठीक आहे, मग तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट असेल तर आपण काय करतो, फॉरेन एक्सचेंज FEF अकाउंट कुठे देतो, क्रेडिटला. ते पुढे आपण एंट्रीमध्ये बघूया. आता पुढे 15 मार्चला तुम्ही बघू शकता रेट झाला 48, बरोबर ना. म्हणजे काय झालं इथे मला सांगा, 47 होता 48, ₹1 रेट वाढला आहे, बरोबर ना. 15 मार्चला ₹1 रेट वाढला आहे, त्यामुळे इथे काय आपला लॉस आहे, कारण जास्त पैसे द्यावे लागणार. ठीक आहे, बघूया एंट्रीज कशा करायच्या, इथपर्यंत समजा तुम्हाला. आता बघा एंट्रीज करताना महत्त्वाचं काय की पहिलं इम्पोर्ट केलं त्याची एंट्री करूया, म्हणजे परचेसची एंट्री करूया. काय इम्पोर्ट केलं आहे, गुड्स केलं आहे की एखादी मशिनरी, तर नक्कीच तुम्ही बघू शकता गुड्स नाही आहे ते, तर त्यांनी तुम्हाला काय दिले, तर मशिनरी. मशीन परचेस केली ना, त्यामध्ये ते आपण परचेस किंवा सेल्स लिहिणार नाही आहे, तर मशिनरीचं नाव लिहिणार. ठीक आहे, तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती बघा, तुम्हाला फर्स्ट एंट्री दिसते. 20/1/2013 डेट लिहिली आपण, मशिनरी टू जॅकी चेन, बरोबर ना. मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी इम्पोर्ट केली तर मशिनरी कम्स इन, मशिनरी अकाउंट डेबिट. तू कुणाकडून परचेस केली, जॅकी चेन. ती एंट्री करून घ्यायची. अमाऊंट तुम्हाला माहिती आहे, त्यांनी $2 लाख दिलेत तुम्हाला, आणि रेट तुम्हाला माहिती आहे 20 तारखेच रेट होता 47. मग 2 लाख गुणिले 47 करा, 94 लाख तुम्हाला इथे अमाऊंट मिळेल. ठीक आहे, नॅरेशन तुम्हाला माहिती आहे, बिईंग परचेस ऑफ मशिनरी. ठीक आहे, समजली फर्स्ट एंट्री सगळ्यांना. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मासे म्हटल्याप्रमाणे बघा, इथे रेट 47 आहे ना त्या दिवशीचा, आणि 2 लाखचं तुम्ही परचेस केला. ती फर्स्ट एंट्री आपली झाली. आता जी सेकंड एंट्री आहे बघा, म्हणजे 27 तारखेची आपली एंट्री केली, 27 फेब्रुवारीची, 46.50 तुम्हाला पैसे द्यावे लागतात. म्हणजे कमी रेट झाला, 47 होतो ना, 46.50 झाला, म्हणजे कमी झाले ना 50 पैशांनी, मग आपला प्रॉफिट झाला. आता मला सांगा आपण पैसे देते कुणाला देतोय, जॅकी चेनला. मग जॅकी चेन अकाउंट डेबिट बघू शकता मी इथे बघा, डेट लिहिली आपण, जॅकी चेन अकाउंट डेबिट टू बँक, आपण पैसे देतोय ना टू बँक. आणि आता मग अशी म्हटलं मी आपल्याला प्रॉफिट झाला आहे, मग प्रॉफिट झाल्यावरती FF कुठे देतो आपण, क्रेडिट साईडला येतो, म्हणून बघा टू FF म्हणजे फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट आपण असं लिहिलं. ठीक आहे, मग आता अमाऊंट कशी आहे ते महत्त्वाचं आहे. बघूया आपण बघा, प्रॉब्लेममध्ये फर्स्टली बघूया की किती डॉलरचं तुम्ही इथे पेमेंट करताय. तर बघा $1,50,000 पेमेंट करताय 27 तारखेला. ठीक आहे, मग 1,50,000 रेट किती होता, रेट बघा, जो पहिला रेट आहे तो 47चा होता. मग 1,50,000 गुणिले 47 करा, आणि ते जॅकी चेनला लिहून घ्यायचे. बघा इथे लिहून घ्यायचे, 1,50,000 गुणिले 47 केलेत की तुम्हाला बघा इथे मिळेल किती, 70,50,000 मिळेल. ते इथे लिहून घेतलं पहिलं. ठीक आहे, आणि ज्या दिवशी आपण पैसे दिले ते कोणत्या रेटने दिले, तर 46.50ने दिले, बरोबर. मग 1,50,000 गुणिले 46.50 करा, आणि जे येईल ते बँकला लिहा. ठीक आहे, इथे बघा आपण बँकला लिहिलं. किती म्हटलं मी तुम्हाला, 1,50,000 गुणिले 46.50 म्हणजे आलं 69,75. ठीक आहे, 69,75,000 अमाऊंट आहे ती दिलेली. ठीक आहे, आणि जो काय फरक आहे तुम्ही बघू शकता बघा, 70,50,000 आणि हे किती आहेत, 69,75,000 आहे. दोघातला फरक जो काय आहे 75,000, हा तुमचा डिफरन्स तुम्हाला काय मिळाला, फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट. ठीक आहे, असंही तुम्ही लिहू शकता, किंवा 1,50,000 गुणिले त्या दोन रेटमधला फरक 47 आणि 46.50 यातला फरक किती आहे, 50 पैसे.
मग 1,50,000 गुणिले 50 पैसे केलेत तरी तुम्हाला 75,000 मिळून जाईल. समजलं कसं एंट्री केली आहे? ठीक आहे. आता चला पुढची एंट्री बघूया आपण. म्हणजे बघा 27 तारखेचे झाले, आता 15 मार्च. ठीक आहे. 15 मार्चला 48चा रेट झाला, म्हणजे रेट वाढला आहे. नक्कीच 47नी तुम्ही परचेस केलात, 48नी पैसे देत आहे, म्हणजे लॉस आहे आपला. ठीक आहे. एंट्री बघूया बघा किती, $50,000 देत आहे तुम्ही. डेट काय, 15 मार्च. ठीक आहे. चला एंट्रीमध्ये या, तुम्ही बघू शकता बघा डेटमध्ये आपण इथे लिहून घेतलं 15/3/13. ठीक आहे. एंट्री सेम जॅकी चेन, कुणाला पैसे देऊ, जॅकी चेनला, जॅकी चेन अकाउंट डेबिट. बरोबर. फक्त इथे FF बघा डेबिटला आलं, कारण आपला लॉस आहे म्हणून. समजते ना कसं अमाऊंट येणार बघा. $50,000 आहेत ना, 50,000 गुणिले त्याचा रेट किती आहे, ज्या दिवशी आपण परचेस केलं होतं, तर रेट होता 47. तो इथे लिहून घेतला, तर ते 50,000 47 केलं तर 23,50,000 तुम्हाला अमाऊंट मिळेल. ठीक आहे. ही पहिली अमाऊंट लिहिलीत. त्यानंतर ज्या दिवशी पेमेंट केलात, म्हणजे टू बँक पेमेंट केलात, त्या दिवशी रेट झाला 48, म्हणजे 50,000 गुणिले 48 करा, मग तुम्हाला इथे 24,00,000 मिळेल. म्हणजे जे एक्स्ट्रा तुम्ही इथे बघा 23,50,000 आणि 24 यातला फरक 50,000 एक्स्ट्रा देता, हा तुमचा लॉस आहे. मग ते FF बघा आपण डेबिट लिहिलं. ठीक आहे. 50,000 समजते ना बघा. ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शनमधला फरक बघा. इथे प्रॉफिट आपल्याला झाला होता कारण रेट कमी झाला होता म्हणून, इथे लॉस झाला रेट वाढला म्हणून. ठीक आहे. व्यवस्थित ह्या दोन एंट्रीज बघून घ्या. समजते मी काय बोलतोय? समजलं नाही? ते प्रॉफिट का झाला पहिल्या एंट्रीला, म्हणजे 20 तारखेच्या, कारण की रेट काय झाला आहे, कमी झाला आहे. आणि ते लॉस का झाला, रेट वाढला म्हणून. नेहमी लक्षात ठेवा, जी काही फॉरेन कंपनी असते, म्हणजे तिथे बघा जॅकी चेन आहे, तिथे कोणता रेट वापरायचा, जो ओरिजिनल ज्या दिवशी आपण परचेस करतो ना, तो इथे रेट वापरायचा. आणि जो बँकला कुठचा वापरायचा, ज्या दिवशी आपण पेमेंट करतो तो. मग त्या दोघातला फरक कुठे आपल्याला लगेच समजतं, डेबिटला का क्रेडिटला, प्रॉफिट का लॉस, तसं लिहून घ्यायचं. नॅरेशन तुम्हाला माहिती आहे, बिंग पेमेंट मेड $50,000 ॲट 48 अँड बॅलन्स ट्रान्सफर टू FF, असंही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. किंवा डिस्प्लेवरती दिसते तसं लिहिलं तरी चालेल. आता लास्ट एंट्री बघा आपली महत्त्वाची आहे, म्हणजे FFची ट्रान्सफर करतो आपण, FFचा बॅलन्स P&Lला. बघा आता व्यवस्थित तुम्ही बघू शकता, जी सेकंड एंट्री आहे त्यामध्ये FF क्रेडिट साईडला आहे 75,000, आणि जी थर्ड एंट्री आहे त्यामध्ये FF डेबिटला आहे 50,000. मग कोणती जास्त बाजू आहे, डेबिट का क्रेडिट साईड मोठी आहे, तर नक्कीच 75,000 मोठे आहेत 50पेक्षा, म्हणजेच क्रेडिट साईड जास्त आहे. बरोबर. मग मी ह्या 75मधून डेबिटचे 50 वजा करा, मग उरले किती, 25,000. ठीक आहे. आता हे क्रेडिटला जास्त आहे ना, प्रॉफिट जास्त आहे ना, मग तो आपण डेबिटला अपोजिट साईडला ट्रान्सफर करायचं. ठीक आहे. मग एंट्री झाली बघा, फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट टू P&L. जर इथे डेबिट साईड जास्त असते, एंट्री काय झाली असती, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू फॉरेन एक्सचेंज फ्लक्च्युएशन अकाउंट. ठीक आहे. पण इथे क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त असल्यामुळे आपण जो काय फरक आला, क्रेडिट म्हणून डेबिट मायनस करून, ती एंट्री काय केली आपण, FF अकाउंट डेबिट टू P&L. ठीक आहे. 25. ठीक आहे. व्यवस्थित असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. जर काही डाऊट्स असतील, काय समजत नसेल, तर प्लीज तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.